आहोत. हे बघा वेगळे भरायला लावले. आम्ही आलो आता सूर्यमाळला. मस्त हवा आहे गाईज, पण खूप केस उडतायत यार. सो हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त खूप खूप शुभेच्छा. सो आषाढी एकादशी निमित्त आम्ही चाललो आहे ओगद्याला. सो तिथे आम्ही सेलिब्रेट करणार आहे. सो बघा आम्ही पुढे काय काय करतोय आणि मी थोडी कापत असेल कारण हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो सपोर्ट करा आणि पुढे बघा आम्ही काय काय करतो. हे माझी मम्मी, नमस्कार कर. हा माझा पहिला व्लॉग आहे. खूप खूप सपोर्ट करा मला. आम्ही चाललोय ओगद्याला. कर तरी बघा किती आलेत भाई साहब. हा आमचा शनन. गाईज आम्ही निघालो आहोत. ही आहे आत्या. हाय. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. हा पण ब्लॉगर होता. असं नाही बोलायचं. नमस्कार मित्रांनो, ती सुरुवात झालं ते कधीच. हा पण ब्लॉगर होता पण ह्यांनी जरा बंद केलं. आता मी सुरुवात केली. माझा आत्याचा मुलगा आहे सीड. त्याची जागा आता मी घेतले व्लॉग बनवायची. सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा माझा भाऊ. बघा माझे दोघं भाऊ उतरले आहेत वडेपाव घ्यायला. पण वडेपाव ऍक्च्युली संपल्यात वाटते. पचका झाला. हा मंदिर आहे. त्याच्यावर साप बघा असं कसं आहे. तो खोटा आहे. सो गाईज आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत. हे आमचे कझिन्स. हाय करा. इकडे पण दोघं बसलेले आहेत. हा शेठ लोक. चला आपण मंदिराचं दर्शन घेऊया. हे बघा हे करते मोबाईलवर. तुम्ही पण दर्शन घ्या. हा मंदिर आमच्या बाबांनी इथे स्थापना केली होती. विठ्ठल रखुमिनी. रुक्मिणी. तिथं आमची गाडी पार्क केली आहे. वेगळे भरायला लावले. शंकराची पिंडे सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. इथे काय गाय चित्र आपण फराळ करत आहोत. मराठीमध्ये. हा आमचा शेठ माणूस आहे. फराळाला बसलेलो आहेत. तुम्ही बघू शकता. या तुम्ही पण. माझा तो उपवास आहे बाई. ह्याने चहा आणलेला आहे. काय फराळाला आले तू? हा फराळाला आले. गाईज हा व्ह्यूज बघा. इकडे फोटोशूट चालू आहे. आता आम्ही निघाले सूर्यमाळला जायला. आम्ही आलो आता सूर्यमाळला. काय हवा आहे यार आणि काय व्ह्यू आहे. सिरियसली
इथे आयुर्वेदिक औषधं सुद्धा भेटतात. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे डिस्कस करू शकता. 10 रुपये पर्सन एंट्री. आणि गाडी पार्किंगचे गाडी पार्किंगची फक्त आणि फक्त 30 रुपये. 30 रुपये यावर्षीच काढले का काय? आणि पर्सनचे 10 रुपये वेगळे. मागच्या वर्षी नव्हतं. 100 आहेत. हे बघा किती छान व्ह्यू आहे. सुंदर सुंदर असा क्षण. आणि इकडे लहान मुलांना खेळायला सुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. बसा बसा. खूप मस्त हवा सुटले यार, खूप भारी वाटते. तुम्ही नक्कीच एक्सपिरियन्स करण्यासाठी येऊ शकता सूर्यमाळला. फोटो काढ का? आमच्या दोघीच आहे. हे घेतायत आता, यांचे फोटो काढते मी. झोगा घ्या. सुंदर अशी हवा आणि सुंदर असा झोका होऊन जाऊ दे. एन्जॉय लाईफ कशासाठी आहे. इथे वाघ वगैरे पण येऊ शकतात हा, सांभाळून जरा. नाही हो, मी मजाक करते. हा व्ह्यू बघा. तरी पण इथे लावले म्हणजे काहीतरी असू शकते, मला एवढं माहिती नाही. मस्त व्ह्यू आहे, तुम्ही इथे यायलाच पाहिजे. मस्त हवा आहे गाईज, पण खूप केस उडतायत यार. आता इथे वरती चाललोय आम्ही. इथून भारी व्ह्यू दिसतो, चला तुम्हाला पण दाखवते. आणि इथून असा व्ह्यू आहे. आत्या आता चालले, आता मी पण जाते वरती, जाऊन दाखवते तुम्हाला मी कसा. गाईज व्ह्यू बघा किती भारी, हवा बघा. ही आमची आत्या आहे. कसा वाटते. मस्त. हे बघा असा व्ह्यू आहे वरून. बघा किती भारी दिसतोय. ढग बघा, ढग. बाप रे, आता पाऊस पडणार. मज्जाच मज्जा. इथून बघा, इथं काही लोक आलेले आहेत. तुम्ही पण या लवकरात लवकर, वेळ काढून. सूर्य पण आला आहे बघा, लपत आला येतो, लपत. काहीच पाऊस आला, ये मज्जा. काकी येता का? हे बघा कसं छत्रीमध्ये. अरे छत्री सोडा, ही बघ लेट करंट. लेट करंट आली. केस बांधून टाकली. इकडचा कॅमेरा दाखव. फोटो ठेवायचा बटन. काय? कॅमेरा दाखव. फोटो थांबायचं बटन. इकडे व्हिडिओ कॉल चालू आहे. हे बघ, तारीवर खेळलाय. खाली काय नाही एवढी हवा, पण वरती जाबा डेंजर हवा आहे. करा, सगळं करा, मस्त एन्जॉय करा. हा? हो सगळा झाला. हो उलट्या बिलट्या सगळा झाला. नाही नाही, मागच्या वेळेस काढलेला आहे. पाठीमागे उभे राहा तुम्ही माझ्या. व्हिडिओ काढायला जा. मध्ये उभे राहा. इथे व्हिडिओ वगैरे चालू आहे, तुम्ही येणार नाही. फुल धम्मा चालू आहे. इकडे या. इथे बघा किती भारी दरी आहे. एखाद्याने गेला ना खाली, खपला विषय, डेंजर. गाईज आता आम्ही सूर्यमाळ्यावरून निघालो आहे घरी जायला. बाय बाय सूर्यमाळ. सो गाईज आता आम्ही सूर्यमाळा सोडून आता चाललो आहे घरी. आणि इथंच मी आता हा ब्लॉग एंड करते. सो लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच सांगा. आणि हां, एक सांगायचं आहे, तो जो उगद्याचं मंदिर आहे ना, तो जास्त कोणाला माहिती नसेल. सो तो मंदिर ना आमच्या बाबांनी बांधला होता. तिकडची लोक होती, त्यांच्यासाठी विठ्ठलाची खूप जास्त भक्ती होती. सो त्यांना विठ्ठलाचं मंदिर तर पाहिजे होतं. आणि आमच्या बाबांना मालकीमध्ये खूप जास्त फायदा झाला होता. सो मग त्यांच्यासाठी तो विठ्ठलाचं मंदिर बांधून दिला. म्हणून आम्ही तिथे दरवर्षी जातो आषाढी एकादशी निमित्त सेलिब्रेट करायला. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. बाय बाय.